नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी अभिषेकशी फोनवर बोलत असताना त्याला सांगत असते की हॅलो अभिषेक, आपण एकदम राईट ट्रॅकवर आहोत, कळलं का? पुढे ती म्हणते की म्हणजेच काय? मी सागरला बोलताना ऐकलेलं आहे. सागर आता खरंच आपल्या बाजूने विचार करायला लागलाय आणि सागरच्या मनामध्ये तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाय. त्याच्यामुळे आपलं जसं काही ठरलं आहे ना, तसंच तुला वागायचं आहे. आपण जे काही ठरलं आहे तसंच व्यवस्थित सगळं काही करायचं आहे. बाकी पुढे काहीही आपण बदलायचं नाही. तू लक्षात ठेव तुला काय काय करायचं आहे आणि मीही लक्षात ठेवते मला इथे काय काय करायचं आहे. आपण व्यवस्थित हे सगळं करूया. आणि हे बोलून आता सावनी त्याचा फोन ठेवते आणि आता तिला खूपच आनंद झालेला असतो. इंद्रा किचनमध्ये जेवण बनवत असते. त्यावेळेला कोमल ही पुस्तकात बघून बघून हसत असते, लाजत असते. तिचे एक्सप्रेशन्स काही वेगळेच असतात. त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना जेव्हा इंद्रा किचनमध्ये जेवण बनवते तेव्हा तिचं लक्ष हे इंद्राचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती तिच्याकडे बघतच राहते आणि विचार करते की काय झालं असेल, हिचं काय झालं तरी काय, इतकी लाजते इतकी हसते, हिच्या मनात नेमकं काय चाललं आहे असं म्हणून आता इंद्रा लांबूनच तिच्याकडे बघते आणि मध्येच ती लाजत असते, मध्येच हसत असते, मध्येच कोणता तरी कोमल विचार करत असते. आता हे पाहून आता थोडंफार इंद्राला बरं वाटतं, कारण आपली अगदी कोमेजून गेलेली मुलगी आता अचानक हसते याचंही तिला जरासं आश्चर्य वाटू लागतं. तेवढ्यातच तिथून मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की मम्मी, मुलांना तुमच्या हातची फिश करी खायची आहे. आता नाही म्हणजे मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही, परंतु काही जेवण बनवायला पण एका हाताने काय करायचे असतील तर ती कामं सांगा, मी करते. तेव्हा मग आता मुक्ताला ती सांगते की बरं, माझं एक काम आहे बाहेरचं, ते जरा तेवढं कर. तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं, बाहेर काही जाऊन आणायचं आहे का? तेव्हा इंद्रा म्हणते की नाही. अगं ती बघ, समोर बघ. अगं मगाचपासून मी तिच्याकडे बघते, हसते काय लाजते काय, मध्येच कशी तरी वागते. म्हणून म्हटलं की तिला काय झालं आहे ना ते जाऊन विचार. नाही म्हणजे मी विचारलं असतं तिला जाऊन, परंतु काय ती मला सांगणार नाही. म्हणूनच मी तुला सांगते की तू जाऊन तिला विचार, नेमकं काय आहे हे बघ, नेमका मामला कसला आहे तो बघ. तेव्हा मुक्ता आता खुश होते आणि म्हणते की अच्छा असं आहे तर, म्हणजेच वेगळं काहीतरी चाललं आहे. ठीक आहे, मी बघते काय झालं आहे ते. असं म्हणून आता मुक्ता ही चालत चालत तिच्या दिशेने येते. तेव्हा आता पुन्हा ती हसतच बसलेली असते. मुक्ताही तिच्या बाजूने येऊन तिच्या तिथे बसलेल्या सीटवर बसते आणि तिच्याकडे बघत असते. तेव्हा आता हे पाहिल्यानंतर जराही न डगमगता कोमल तशीच हसत असते आणि मग मुक्ताही तिच्याकडे बघून हसते. तीही तिच्याकडे बघून डबल स्माईल देते. मुक्ता म्हणते की मग काय, अभ्यास कसा सुरू आहे? तेव्हा कोमल लाजतच म्हणते की मस्त मस्त सुरू आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नसं नाही, या विषयामध्ये जोक्स वगैरे असतात का? नाही म्हणजे मग मगासपासून बघते तू अभ्यास करता करता नुसती हसत आहेस. मला प्रश्न पडला आहे ना ग. नाही म्हणजे कालपर्यंत आमचं असं हे कोमेजून गेलेलं फूल आता अचानक कसं काय टवटवीत झालं आहे, हसतंय लाजतंय, गालातल्या गालात खुदकन हसतंय. नेमकं काय झालं आहे मला कळू शकेल का? आमचं हे फूल अचानक कसं टवटवीत झालं, काय झालं अचानक, सांगशील का मला कोमल? असं ती तिला विचारते. त्याच वेळेला आता कोमलला काय बोलू काय नाही असं होतं, म्हणून कोमल ही उभी राहते आणि तिने पुस्तकात ठेवलेली त्या अभिषेकची चिठ्ठी तिला दाखवते आणि मग आता मुक्ता ती चिठ्ठी वाचते आणि ते वाचून तिला तर आश्चर्याचा अगदी मोठा धक्काच बसतो. मुक्ता ती चिठ्ठी बघते आणि त्यात प्रिय कोमल आणि पुढे सगळं लेटर लिहिलेलं असतं. आता कोमलही लाजत लाजत आणि इंद्रापासून लपवून ते लेटर तिला दाखवत असते. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की काय, एवढं लेटर? तेव्हा मग आता तिला ती शांत करते आणि म्हणते की वहिनी हळू, मम्मी. म्हणून ती आता मुक्ताला हळू बोलायला सांगितल्यावर मुक्ता शांत होते आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की वाव, याने तर तुझ्यासाठी लेटर लिहिलं आहे. तेव्हा मुक्ताला ती परत शांत करते आणि म्हणते की मागे बघ. आणि इथे इंद्राचं लक्ष पूर्णपणे त्यांच्या दोघींकडेच असतं आणि मुक्ता म्हणते की याने तर तुझ्यासाठी लेटर लिहिलेलं आहे. अगं या मेसेजिंगच्या जमान्यामध्ये एक मेसेज टाईप केला की मेसेज जातो, अशा जमान्यात त्याने तुझ्यासाठी लव्ह लेटर लिहिलं आहे. खरंच खूप छान आहे. तेव्हा मग आता हे सगळं झाल्यानंतर मुक्ता म्हणते की तुझ्यापर्यंत त्यांनी चिठ्ठी दिली तरी कशी? तेव्हा ती म्हणते की नाही, चिठ्ठी माझ्यापर्यंत नाही आली, मी चिठ्ठीपर्यंत पोचले. अगं सकाळी जेव्हा तो आला होता ना, तेव्हा त्याच्या हातामध्ये बुके आणि ती चिठ्ठी मी पाहिली होती आणि दादूसने तर त्याला घराच्या बाहेर काढून दिलं होतं. मला असं वाटलं, जेव्हा मी रूममध्ये गेले ना तेव्हा मी विचार करत बसले होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्या हातामध्ये चिठ्ठी होती ना. मग म्हणूनच मी पटकन बाहेर गेले तर त्याने तिथे बाहेर सोफ्यावर ही चिठ्ठी आणि बुके ठेवला होता. तेव्हा हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की वाव किती गोड गं. तेव्हा ती म्हणते की मग ही चिठ्ठी मी घेऊन आतमध्ये आले
आणि ही चिठ्ठी मी वाचली. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की वा, खरंच खूप भारी आहे. हा मुलगा ना अगदी रसिक दिसतोय. नाही म्हणजे याचं लेटर वगैरे लिहितोय. भारी वाटतोय हा मुलगा. आणि हो, आणखी एक म्हणजे आमच्या कोमलताईंना कोणीतरी आता खूपच आवडलेलं दिसतंय. आणि खरंच खूप हुशार, म्हणजे आता अशा प्रकारे आमच्या घरात होत राहणार. कोणीतरी चिठ्ठी खोचून ठेवणार आणि त्यानंतर ती खोचलेली चिठ्ठी कोणीतरी घेऊन येणार, वाचणार आणि लाजणार. कमाल आहे हे सगळं, असं मुक्ता म्हणते. तेव्हा इंद्रा हे सगळं बघत असते. आणि मुक्ता आता जेव्हा कोमल लाजत असते तेव्हा बघत म्हणते की काय, किती लाजतेस तू. आणि तिच्यावरून ती आता नजर काढून टाकते आणि म्हणते की काय आहे, काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते की बघ ना, इतकं सगळं सुंदर आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याने तुला नेहमी लेटर लिहिणार तर क्या बात आहे. असं नेहमीच होत राहणार आता. तो लेटर लिहिणार, तू वाचणार आणि मग त्याला रिप्लाय देखील देणार. असं म्हणून आता मुक्ता ही अगदी खुशच होत असते आणि आता कोमलही खूप लाजत असते. मग पुढे मुक्ता म्हणते की काय, काय मग काय चालू आहे एका मुलीच्या मनात. एका मुलीची तर ना खूप मज्जाच आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय माहिती आता दादाचं काय होणार आहे. बघूया, आपण पुढे बघूया काय करायचं ते. नक्कीच पुढे काहीतरी होईल. लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे, म्हणजे गोष्ट लग्नापर्यंत जाते तर. त्याच वेळेला तिथे इंद्रा येते आणि इंद्रा येऊन म्हणते की काय, त्या मुलाबद्दल बोलताय का तुम्ही? ठीक आहे, पण जर तो मुलगा चांगला असेल ना, कोयत्याची शपथ घेऊन सांगते, मिनी कोयत्याची शपथ घेते की तो जर मुलगा चांगला असेल ना, तर कोमल मिनी तुझं लग्न त्याच्याशीच लावून देणार. असं म्हटल्यावर आता सगळेजणी खुश होतात आणि मुक्तालाही आनंद होतो. कारण थोड्याच वेळात इंद्राने सगळं काही त्यांचं बोलणं लपूनच ऐकून घेतलेलं असतं. आता कोमल ही आईला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू मम्मी. नंतर ती मुक्ताला पण मिठी मारते आणि मुक्ता म्हणते की काय मम्मी, तुम्ही किती घाबरवलंत आम्हाला. आम्हाला वाटलं की तुम्ही आणखी दुसरं काहीतरी बोलताय. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की होय गं, मला थोड्या वेळासाठी वाटलं होतं, पण नाही. आता तुमचं हे बोलणं लक्षात ऐकून मला कळलं की आता नाही, आता तर आपण कोमलसाठी हे स्थळ बघूयाच. तेव्हा मग आता कोमलला ती म्हणते की हे बघ कोमल, मला कळतंय की हे स्थळ तुला आवडलं किंवा तो मुलगा आवडला आहे, परंतु आपल्याला एवढी घाई करून काही उपयोग नाही आहे ना. काय ना मम्मी, आपल्याला थोडी चौकशी करावी लागेल. 4 लोकांकडे आपण त्याची चौकशी करूया. तो काय करतो, कुठल्या कंपनीमध्ये आहे, त्याचे आईबाबा तर आपल्याला समजले, परंतु त्याची चौकशी करणं गरजेची आहे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं काय गरजेचं आहे. मला तर वाटतंय की जो मुलगा आपल्या आईवडिलांची चूक सुधारण्यासाठी आपल्या घरी आला, आपल्या सगळ्यांची त्याने माफी मागितली आणि मोठ्या मनाने तो माफी मागायला आला, यातच समजलं की त्या मुलाचा मन लय मोठा आहे आणि तो मुलगा पण खरंच खूप चांगला आहे. यातूनच आपण समजून जाऊया की घर सगळं चांगलं असणार. हां, आता आईस बापूस असू देत कसेही, ठीक आहे चालते, त्याला काय बात होतंय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की थांबा मम्मी, मी तसं म्हणत नाही आहे, उगीचच ना आपण घाई कशाला करायची ना. हां, आपण कोमलचं इतकी घाई करून लग्न करायला नको, आपण सगळं काही बघूया. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, हे तुम्ही बोलते सगळं, तूच तर बोललेलीस ना की घाई करायला हवी. तेवढ्यातच आता सावनी येते आणि सावनी म्हणते की 1 मिनिट, मला जरा बोलायचं आहे. नाही म्हणजे कसं आहे ना, सागरची आई मला मुक्ता बोलते ना ते अगदी बरोबर वाटते. मी लहान तोंडी मोठा घास घेते खरं, पण मी जे बोलते ते प्लीज ऐका. मला वाटतंय की मुक्ता जे बोलते ते अगदी करेक्ट बोलते. त्या मुलाची अचानक चौकशी करायला हवी. कारण कसं आहे ना, अचानक असं कोणत्याही मुलाशी आपण कोमलची लग्न कसं लावून द्यायचं. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर इंद्रा म्हणते की झालं, तुला काही मध्ये कोणी विचारलं होतं का गं? कशाला कणाला उगाच मध्ये मध्ये करते. आणि आमच्या घरामध्ये काही विषय आला तर तू मध्ये मध्ये करायलाच हवीस का? आणि स्वाती, कोमल कोणाचं जरा काही चांगलं हिला बघवतच नाही. कोणाचं काही जरा चांगलं झालं की हिला मध्येच ऊत येतो. काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? मोठी मुक्ताला सपोर्ट करते असं बोलून पुढे आली. हे बघ, बिना मेकअपचं दुकान, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही आता तुझं आम्ही काही ऐकणार नाही. तुझ्या गोष्टीत कसलंही तथ्य नसतं. तू फक्त स्वतःचाच स्वार्थासाठी सगळं बोलत असते. म्हणून आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही. हे बघ सावनी, तुझ्या बोललेल्या शब्दावर माझा विश्वास नाही. तर सावनी मनातच आता स्वतःशी बोलते की बस, एक्स डिअर सासूबाई, हेच तर मला हवं होतं की सावनी, तू जे बोलशील ते मी तर करणारच नाही. म्हणूनच तर मी मुद्दाम मुक्ताला सपोर्ट केला, जेणेकरून मुक्ताला सपोर्ट केल्यानंतर तुम्ही ती करणारच नाही असं मला माहीत होतं. तर इंद्रा मुक्ताला विचारते की काय गं सोनबाई, तुला आज क्लिनिकमध्ये नाही जायचं का? तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो मम्मी, जायचं आहे, मी आता आवरायलाच घेते.
तेवढ्यातच आता मुक्ता टिफिन घेऊन जाणार. तेवढ्यात इंद्रा म्हणते की हा घे सागऱ्याचा टिफिन. त्या सागऱ्याने ना तर तुला ही ड्युटीच लावलेली आहे. मुक्ता म्हणते की जाऊ दे मम्मी, काय हरकत नाही, जाता जाता मधल्या रस्त्यात जाईन. आणि मुक्ता पुढे येते त्यावेळा देवघरामध्ये आई एकविरीचा फोटो असतो, त्यावरचा हार निसटलेला असतो. मुक्ता घाबरतच मम्मी असा आवाज देते. इंद्रा येते, म्हणते की काय गं, काय झालं मुक्ता? तेव्हा ती म्हणते की बघा ना मम्मी, अचानक हा देवघरामधला हार कसा निघाला? मीने तर नीट लावला होता, मग कसा निघाला असं इंद्रा म्हणते. तेव्हा मुक्ता ते करायला जाणार. इंद्रा म्हणते की थांब थांब, तू जा, मी बघते काय करायचं ते. म्हणून आता इंद्रा ही देवीचा फोटोवरचा हार व्यवस्थित लावत असते. त्याच वेळेला मुक्ता विचार करते की नेमकं हे सगळं काय चाललं आहे. समथिंग इज रिअली व्हेरी डिफरंट. असं आज अचानक का झालं? हा संकेत मला देवी यांनी दिला असेल का? असा विचार ती करते आणि इंद्रा देवीचं काही चुकलं असेल तर तिची माफी मागते आणि मुक्ता निघून जाते. त्यानंतर मिहिका ही हर्षवर्धनवर वैतागत असते. तो हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो की मिहिका, अगं काय प्रॉब्लेम आहे टेस्ट करून घ्यायला? ही साधी प्रेग्नन्सीची टेस्ट आहे, मग त्यात एवढा इश्यू कशाला आहे? एकदा करून घे ना टेस्ट, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा मग आता मिहिका म्हणते की कशाला, काय गरज आहे हर्ष, सारखे सारखे टेस्ट कशाला करायचेस? मी म्हणते की आत्ताच मागच्या वीकमध्ये मी माझी टेस्ट करून घेतली होती. मग सारखी सारखी टेस्ट करून घेण्यासाठी मला प्रॉब्लेम होतो ना. सारखी टेस्ट करून काहीच होणार नाही आहे. सगळं काही व्यवस्थित आहे आणि रिपोर्ट पण अगदी नॉर्मल आलेले आहेत. मग काहीच गरज नाही आहे ना. तेव्हा हर्ष म्हणतो की अगं मी म्हणतो म्हणून तरी, कारण आता तू काहीतरी वेगळं खाल्लं आहेस त्याच्यामुळे मी तुला म्हणतोय, बाकी काही नाही. आणि अगदी टेस्ट करून घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मिहिका म्हणते की काय गरज आहे पण, सारख्या सारख्या टेस्ट करणंही अगदी गरजेच्या नाही आहेत. मला नाही करायची टेस्ट फायनल, असं म्हणून ती तिथून निघून चाललेली असते. तर हर्ष आता तिचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ मिहिका, काही करून तुला आज ही टेस्ट करून घ्यावीच लागेल. लक्षात ठेव, तुझ्या पोटात जे काही बाळ आहे ना, ते जरी माझं नसलं तरीही त्या बाळाची जबाबदारी ही संपूर्णपणे माझ्यावर आहे. आणि या सगळ्या टेस्टमध्ये पैसे हे माझे जात आहेत ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे नुसतं टेस्ट करून घ्यायला? म्हणून मी तुला सांगतोय की आत्ता या क्षणाला तुला टेस्ट करून घ्यावीच लागेल. काय प्रॉब्लेम आहे? तेवढ्यातच आता डॉक्टर मॅडम येतात आणि डॉक्टर येते आणि ती आता मिहिकाच्या बाजूला बसते. तर इथे हर्ष आता विचार करत असतो की झालं, आत्ता मला कळेल की नेमकं या मिहिकाचं काय आहे. माझ्याशी खरंच खोटं बोलते ही मिहिका, प्रेग्नन्सीचं नाटक करते की काय करते? आणि जर हे तिने केलेलं नाटक असेल ना, तर मात्र मी या मिहिकाला सोडणार नाही, गाठ माझ्याशी आहे, असं तो ठरवतो. नंतर आता मुक्ता ही सागरसाठी टिफिन ऑफ करते आणि त्यांचं जेवण झालेलं असतं, त्याचा टिफिन बंद करून ठेवते. तेव्हा मग सागर म्हणतो की त्या मुलाने असं लिहिलं होतं लेटरमध्ये? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, असं सगळं छान लिहिलं होतं त्याने लेटरमध्ये. आपल्या सगळ्या ज्या काही प्रेमाच्या भावना आहेत ना, त्या त्या लेटरमध्ये पूर्णपणे मांडल्या होत्या. आणि ते वाचून खरंच खूप बरं वाटलं. खूप छान लिहिलं होतं त्याने ते सगळं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय झालं सागर, असे का बघताय? तेव्हा सागर म्हणतो की कोमलचं काय रिॲक्शन होतं या सगळ्यावर, कोमलने काय रिॲक्ट केलं? तेव्हा मुक्ता म्हणते की मग सागर, कोमल दुसरं काय रिॲक्ट करणार आहे? एखाद्या मुलीला आपल्यासाठी एक मुलगा इतकं सगळं करतोय, तिच्या फिलिंग्स जपतोय, तिचं प्रेम जपतोय आणि तिच्या भावना मनातल्या त्या जाग्या ठेवतोय आणि अगदी एखाद्या छान व्यक्तीप्रमाणे तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. यापेक्षा दुसरं काय हवं असतं एखाद्या मुलीला? आणि आपली कोमल तर त्या वयातच आहे की तिला कोणीतरी चिठ्ठी पाठवेल आणि प्रेम करेल तर ती त्या व्यक्तीवर विश्वासच ठेवेल आणि त्याच्यावर आणखीनच प्रेम करेल. तेव्हा मग सागर म्हणतो की पण माझं खरं तर चुकलंच, मी चुकलो यावेळेला. त्या मुलाला किती चांगला आहे तो मुलगा, तो आपल्याशी बोलायला आला होता, खरं तर माफी मागायला आला होता, परंतु मी त्याला हाकलून लावलं. तेव्हा मुक्ता म्हणते की हेच तर असताना सागर तुमचं, तुम्हाला कधीही कोणाचं ऐकूनच घ्यायचं नसतं, सरळ तुम्ही कोणाला तरी पटकन जजमेंट करून मोकळे होता. सागर म्हणतो मुक्ता ठीक आहे, आता माझं चुकलंय ना, मी माझी चूक सुधारणार आहे. आता त्या मुलाला बोलवून घेऊया आणि लग्नच फिक्स करून टाकूया त्याबरोबर. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बस, हे असं करायचं नाहीच आहे. तुम्हाला ना खरंच मी बोलते ते अगदी योग्य आहे. तुम्हाला एक टोक असं गाठताच येत नाही. एक तर एक टोक किंवा ते टोक, दुसरा काही मधला मार्गच नसतो. सागर, इतकी घाई करण्याची काय गरज आहे? आपल्या कोमलचा आयुष्याचा प्रश्न आहे ना. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, मला कळतंय ना माझं चुकलंय आणि कोमलला पण तर आता हा मुलगा पसंत आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? लग्न करून टाकूयात आपण, काहीच इश्यू नाही आहे ना, आणि तोही चांगलाच तर आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सागर, असं करून आपल्याला अजिबात चालणार नाही. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते? ठीक आहे, तो मुलगा आता आपल्याला प्रथम दर्शनी पाहण्यास चांगला वाटला, परंतु त्याचे आईवडील भेटले, तो भेटला, त्याची नोकरी काय आहे, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे तर आपल्याला समजलं.
परंतु त्याला कुठलं व्यसन तर नाही आहे ना, त्याचा कोणता असा पास्ट नाही आहे ना आणि त्याचा कुठलाही अशा प्रकारचा स्वभाव किंवा विकृती नाही आहे ना, जी आपल्या कोमलला पुढे जाऊन त्रास देईल, त्यालाशी डील करताना त्रास होईल. या सगळ्या गोष्टी तर पडताळून बघितल्या पाहिजेतच ना, त्याशिवाय आपण पुढे जाता कामा नये. सागर म्हणतो की ठीक आहे मुक्ता, तुम्ही जसं म्हणताय ना तसं आपण करूया. परंतु मला तरी आता हेच दिसतंय. परंतु ही सगळी चौकशी करूया. तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं मी पडताळून पाहतो आणि जर सगळं योग्य वाटलं तर मग आपणच लगेचच लग्नाचा बार उडवून देऊ. परंतु इथे मुक्ताच्या मनात दुसरंच काहीतरी घर करून असतं. तर इथे सागर त्याचं काम करत असतो आणि बाकीचेही आपापल्या कामात असतात. परंतु इथे मुक्ताच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. तिचं दूध ओते जातं आणि इंद्रा ओरडते की अगं मुक्ता दूध दूध. तेव्हा ती गॅस बंद करते आणि तिचं दूध ओते गेलेलं असतं. ती म्हणते की काय चाललंय आज माझ्याबरोबर नेमकं, कसले संकेत मिळत आहेत हे मला. आज सकाळी एकवीर आईचा हार असा निघाला फोटोवरून आणि आता माझं हे दूध असं उतू गेलं. नेमकं काय चालू आहे काहीच मला कळत नाही आहे. काही चुकीचं तर नाही आहे ना घडत असा विचार ती करत असते. त्याच तो गॅस पुसून घेते. नंतर दरवाजाची बेल वाजते. सावनी बघायला जाणार तेवढ्यात मुक्ता म्हणते की 1 मिनिट तुम्ही बसा, मी बघते. असं म्हणून आता मुक्ता जाते आणि एक पार्सलवाला येतो. कोमल कोळी असा आवाज देतो. तेव्हा मग मुक्ता येते आणि म्हणते की ए राजा कोमल, बघ तुझं काहीतरी पार्सल आलं आहे. तेव्हा कोमल येते आणि ती चिठ्ठी बघते तर तिच्या लक्षात येतं की अभिषेकने तिला ही चिठ्ठी लिहिली आहे आणि मग आता गिफ्ट पण काहीतरी दिलेलं असतं. आता मुक्ताला ती चिठ्ठी दाखवते आणि म्हणते की अभिषेकला मला भेटायचं आहे, म्हणूनच तो खाली माझी वाट बघतोय. मुक्ता म्हणते की थांब, अशी जाऊ नकोस, मम्मीला आणि दादाला सांगून जा, म्हणजे कसं आहे ना उगाच ते मला ओरडायला नको. म्हणून आता मुक्ता सांगायला येते आणि म्हणते की हे बघा सागर, ते अभिषेकने ना चिठ्ठी पाठवली आहे आणि तो तिला खाली भेटायला बोलवतोय, किती गोड ना. तेव्हा मग सागर म्हणतो की खाली कशाला भेटायला मुक्ता, काही चोरून भेटतात का. तेव्हा मग ती नाही नाही असं म्हणते. नंतर मग तो म्हणतो की कशाला मग खाली, आता इथेच भेटू दे ना त्यांना, आपल्या सगळ्यांच्याही बोलणं होईल आणि सगळं काही नीट कळेल ना आपल्याला. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर तुम्हाला कळतंय का, अहो त्यांचं लग्न होणार आहे, अजून ते एकमेकांना ओळखत पण नाहीत. त्यांच्याशी जरा बोलणं झालं, त्यांचं जरा छान बोलणं झालं तर सगळं व्यवस्थित होईल ना. आणि कसं आहे, जरा कॅफेमध्ये बसून बोलतील तेव्हा त्यांच्यात होईल बोलणं. तेव्हा सागर म्हणतो की आपलंही झालंच ना लग्न, आपल्यामध्ये कुठे बोलणं झालं होतं. मुक्ता म्हणते की काय सागर, काय बोलताय काय, तुम्हाला आठवत नाही आहे का, आपणही कॅफेमध्येच बोललो होतो ना, सहीसाठी सहीसाठी सहीसाठी. असं सगळेजण आता हसायला लागतात. मुक्ता म्हणते की शिवाय सागर, आपण इथे आसपास असायचोच ना आणि पॅसेजमध्ये कसे आपल्या दोघांमध्ये सुसंवाद व्हायचे, विसरलात का. असं मुक्ता त्याला टोमणं मारते आणि बाकीचे सगळेजणही हसत असतात. सागर म्हणतो की बरं मुक्ता, तुम्ही ना आपलं म्हणणं खरं करून देण्यासाठी काहीही करू शकता, मला कळलं आहे आता. बरं त्याला भेटायचंच आहे ना, ठीक आहे भेटू देत. आपण एक काम करूया, त्याला आता इथे वरतीच बोलव, म्हणजे कसं आपण सगळेजण त्याच्याशी बोलू भेटू, म्हणजे कसं योग्य वाटेल. असं म्हटल्यावर आता इथे सावनीला तर आनंदच झालेला असतो आणि इंद्रा देखील म्हणते की हो हो जा जा, त्याला बोलावून घेऊन ये. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी, अहो सागर तुम्ही जरा थांबा, तुमचं काय चाललेलं आहे, आजकाल कोणत्या जमान्यात आहोत आपण आणि तुम्ही काय वागताय. खरं तर या जमान्यामध्ये मुलांनी एकमेकांशी भेटून बोललं पाहिजे, त्यांच्या मनात जे काही डाऊट असतील ते क्लिअर तर झाले पाहिजेतच ना. तेव्हा आता इंद्रा म्हणायला लागते की हे बघ मुक्ता, अगं जर तुमचं असं बोलणं घडून दिलं असतं बापूंनी, तुम्ही दोघं असं बोलत राहिला असतात तर तुमचं आज जे काही लग्न झालं आहे ना ते तुमचं झालं नसतं. लक्षात घे, काहीच गरज नाही आहे, आमच्या पण कालामध्ये आम्ही काही इतके बोललो नव्हतो, परंतु आता संसार करतोच आहे ना, म्हणूनच आता हिचंही तसंच होईल. असं म्हटल्यावर आता मुक्ता सागर आणि तिचा विषय काढल्यावर हसायला लागते आणि सागऱ्याला ती म्हणते की जाऊ दे सागऱ्या, आपण आता त्याला इथे बोलावूनच घेऊ. तेव्हा मग हे सगळं ऐकल्यावर कोमल पण हसत असते आणि नंतर इंद्रा म्हणते की जाऊ दे, आता आज काय तो आपण विषय फायनलच करून टाकूया. कोमल अगं त्याला काही तो मेसेज कर आणि इथे घरी बोलावून घे, आपण तुझं आज लग्न फायनलच करून टाकूया. असं मुक्ताला आणि सगळ्यांना ती सांगते. परंतु मुक्ताला थोडासा या गोष्टीमुळे धक्का बसतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इंद्रा ही मुक्ताच्या हातात दिवा देत म्हणते की हे घे मुक्ता, हा दिवा आहे, तो तुझ्या हाताने देवाघरात ठेव आणि विजू देऊ नको. परंतु आता इथे मुक्ता जो दिवा घेऊन जात असते आणि सावनी मुद्दामच दरवाजामध्ये तेल घालते, जेणेकरून मुक्ताचा पाय घसरून तो दिवाही खाली पडावा आणि अपशकुन व्हावा. परंतु तसंच होतं, मुक्ता पाय ठेवते, पाय घसरतो, तेवढ्यात सागर येतो आणि मुक्ताला आणि त्या दिव्याला देखील सावरतो. अशा प्रकारे आता सागर मुक्ता दोघं जणही मिळून तो दिवा वाचवतात आणि सावनीला इथे त्याचाच धक्का बसतो
आणि नंतर मग आता मुक्ता ही मम्मीला म्हणते की मम्मी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आणि सागर दोघेही मिळून कधीही आपल्या घराचा आनंद आणि हा दिवा विझू देणार नाही, काळजी करू नका असं ती म्हणते. त्याच वेळेला सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांकडेच बघत असतात आणि सावनीचा मात्र चांगलाच पचका झालेला असतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.